कारमधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी मारला जालना शहरातील एटीएम मशीनवर डल्ला। गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून 24,54,000ची रोकड केली लंपास। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। घटनेने शहरात एकच खळबळ। पोलिसांसमोर एटीएम चोरट्यांचा छडा लावण्याचे मोठे आवाहन। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, सदर बाजार पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना। जालना शहरातील महावीर चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना आज घडली आहे। 24,54,000ची रोकड चोरट्यांनी एटीएम फोडून लंपास केली आहे। चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडले व त्यातील एकूण 24,54,300 रुपयाची रक्कम चोरून नेली आहे। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून एटीएम चोरट्यांचा छडा लावण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे राहिले आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरटे क्रेटा कंपनीच्या 4 चाकी गाडीत महावीर चौकात आले। त्यानंतर त्यांनी एटीएम मशीनमधील लाखोंच्या रकमेवर डल्ला मारला आणि पाणीवेस मार्गे पुढे निघून गेले। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, उपनिरीक्षक भगवान नरोडे, डीबी पथक सदर बाजार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्यांनी एटीएमच्या सीसीटीव्हीमध्ये डीव्हीआर सुद्धा पळवून नेले असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली। या प्रकरणी कैलास शिंदे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम 379, 461 बांधवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, सदर बाजार पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झालेत। पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे घटनेचा पुढील तपास करत आहेत। माध्यमांच्या प्रतिनिधींनी एटीएमचे व्हिजिटर आणि घटनेची फिर्याद कैलास गोपीनाथ शिंदे यांच्याशी अधिक माहिती मिळवण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की एटीएमचे वरिष्ठ सुपरवायझर निलेश सर यांच्याशी दूरध्वनीवरून माझे बोलणे झाले असून वरिष्ठांनी सांगितले की बातमी वगैरे लावण्याची काही गरज नाही। शहरातील मध्यवस्ती भागात चोरट्यांनी एटीएम फोडले आणि त्यातून 24,54,000ची रोकड लंपास केली असताना वरिष्ठ अधिकारी म्हणतात की बातमी लावण्याची गरज नाही। याचा अर्थ काय घ्यायचा? एवढी मोठी घटना मीडियापासून लपवण्यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काय हेतू असू शकतो, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे। सर, मध्यरात्री एटीएम फोडण्यात आलेलं नेमकी घटना काय? पोलीस स्टेशन सदर बाजार हद्दीत महावीर चौक येथे SBI बँकेचं जे एटीएम आहे ते दिनांक 19/5/2024 ते दिनांक 20/5/2024 रात्रीच्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने तोडून त्याच्यातली 24,54,300 रुपये अशी रक्कम चोरून नेलेली आहे। त्या संदर्भाने पोलीस ठाणे सदर बाजार येथे शेअर नंबर नाही का 518 कलम 461-379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्यासंबंधाने पोलीस ठाण्याचे डीबी पथक तसेच LCBच्या 2 टीम व पोलीस स्टेशनचे डीबी पथकाची टीम असे 2 पथकं आरोपीचा शोध घेण्याकामी रवाना झालेले आहेत। तर किती आरोपी होते? आरोपी निश्चित आकडा सांगता येणार नाही, पण 4 ते 5 असावेत।